नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवता येतील अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आणि झटपट तयार होणाऱ्या भाज्या बनवतोय. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण पहिल्या प्रकारची भाजी बनवतोय. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल. तेल गरम झालं की आता त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे, एक मोठी वेलची आणि 2 तमालपत्र घालून एक अर्धा मिनिट हे सर्व परतून घ्यायचं. या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे. सर्व खडे मसाले एक अर्धा मिनिट परतून झाले की आता त्यामध्ये इथे मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची. या ठिकाणी मी लसूण 7 ते 8 पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे. आता हे सर्व मध्यम आचेवरती आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य परतून झालं की आता त्यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यम आचेवरतीच कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि पुन्हा टोमॅटोही मध्यम आचेवरती छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी याच्यामध्ये या स्टेपला थोडंसं मीठही घालू शकता. मिठामुळे पाणी सुटतं आणि टोमॅटो छान पटकन भाजला जातो. तर इथे टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची. लाल मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घालू शकता. त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय. आता याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा हे मसाले तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे. तर इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आहे. आता याच्यामध्ये इथे मी 1 वाटी अख्खा मसुरा स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे तो घालायचा आणि आता हा मसुरा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. मसुरा मसाल्यासोबत मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं परतून घेतला की आता याच्यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 2 ग्लास थंड पाणी घातले. हा मसुरा शिजल्यानंतर आणखी घट्ट होतो त्यामुळे इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर गडबड असेल आणि मसुरा लगेच शिजवून घ्यायचा असेल तर हा मसुरा तुम्ही 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. पाणी घातल्यानंतर आता मसुरा आणि मसाला पाण्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि या मसुऱ्याची चव अगदी मसुरा ढाब्यावर मिळतो तशी लागावी यासाठी याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे कुकरची 5वी शिट्टी झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय. आता याच्यावरचं झाकण काढूया आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अगदी ढाब्यावर मिळतो ना तसाच दिसतोय असा अख्खा मसुरा बनून तयार झालाय आणि चवीलाही अगदी तसाच लागतो. शिजवून घेतल्यानंतर अख्खा मसुरा जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीही घालू शकता, कारण मसुरा जसा थंड होत जाईल तसा तो आणखी घट्टसर होत जातो. त्यामुळे मीही इथे 1 ग्लास गरम पाणी करून यामध्ये घातलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. अगदी तुम्ही सुरुवातीला जसा अख्खा मसुरा बनवला होता अगदी तशीच चव गरम पाणी घातल्यानंतरही राहते. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अगदी ढाब्यावर मिळतो तसा पण घरगुती पद्धतीचा अख्खा मसुरा बनून तयार आहे. हा अख्खा मसुरा तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये बनवून चपातीसोबत, फुलक्यासोबत सर्व करू शकता. त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणामध्येही बनवू शकता. गरमागरम भातासोबत तर हा अख्खा मसुरा चवीला एकदम भन्नाट लागतो. त्यामुळे अगदी झटपट होणारा, कोणतंही वाटण न करता चवीला अप्रतिम लागणारा अख्खा मसुरा दुपारच्या जेवणामध्ये नक्की बनवा. आता आपण दुसरा पदार्थ बनवूया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या. इथे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर इथे मी एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची. आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथं आपलं भाजीसाठी लागणारं हिरवं वाटण तयार आहे.
त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकर गरम झाला की आता त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं। या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी बटर वापरू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध बटर असंही वापरू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा जिरे घालायचे आणि अर्धा मिनिट हे सर्व परतून घ्यायचं। खडे मसाले एक अर्धा मिनिट परतून झाले की आता यामध्ये इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालाय। आता याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आणि मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हे वाटणही कांद्यासोबत परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला तेल सुटेपर्यंत भाजून झालाय। आता याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि या मसाल्यासोबत मध्यम आचेवरती टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचे। या ठिकाणी टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठही घालू शकता। तर इथे टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत भाजून झालाय आणि मसाल्याला बाजूनी तेलही सुटायला लागले। आता यामध्ये काही पावडर मसाले टाकायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये आपण हिरवी मिरचीही घातली आहे, त्यामुळे मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त टाकू शकता। तर सर्व मसाले कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून झाले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम मशरूम 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून 2 भागांमध्ये कट करून घेतला आहे ते घालायचं आणि मध्यम आचेवरती मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। मशरूम मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं की आता याच्यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा असा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे तो घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। याच्यामध्ये आपण कच्चा कांदा घातलाय त्यामुळे जसं आपण हे परतून घेऊ तसं याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल। जर तुम्हाला ही भाजी सुक्की बनवायची असेल तर यामध्ये पाणी न घालता 1 शिट्टी करून घेऊन तुम्ही याची सुक्की भाजी बनवू शकता। पण इथे मी याची रस्सा भाजी बनवणार आहे, त्यासाठी इथे मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त घालू शकता। पाणी घातल्यानंतर आता मशरूम आणि मसाला पाण्यासोबत मिक्स करून एकजीव करून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तर इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातले। मीठ घातल्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर इथे कुकरची 4थी शिट्टी झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झाला आहे। आता याच्यावरचं झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार मशरूम करी बनून तयार आहे आणि इथे करीची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता। जर ही मशरूम करी तुम्हाला जास्तच पातळ वाटत असेल तर कुकरला झाकण न लावता मंद आचेवरती ही करी 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवून घ्यायची। त्यानंतर याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं। तुपामुळे या मशरूम करीला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं। तूप घातल्यानंतर ते करीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गरमागरम मशरूम करी सर्व करण्यासाठी तयार आहे। ही मशरूम करी तुम्ही चपाती, फुलका किंवा गरमागरम भाकरीसोबत तसेच गरमागरम भातासोबतही सर्व करू शकता। चवीला अप्रतिम लागते, त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एकदा नक्की बनवा। आता आपण तिसरा पदार्थ बनवूया। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकर गरम झाला की त्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे। आता हे तेलामध्ये घालायचं आणि मध्यम आचेवरती 1 अर्धा मिनिट हे खडे मसाले परतून घ्यायचे। खडे मसाले मध्यम आचेवरती 1 अर्धा मिनिट परतून घेतले की आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तेही यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। तर इथे मध्यम आचेवरती कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला आहे। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता हे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून झालं की आता याच्यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा
आणि टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत परतून झालाय। आता याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि 1 मोठा चमचा छोले मसाला घालायचा। आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून झालं की आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर इथे मी 4 मोठे चमचे पाणी घातले। आता हे सर्व मसाले पुन्हा मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला भाजून झाल्यानंतर मसाल्याला बाजूनी तेल सुटायला लागले। आता याच्यामध्ये इथे मी 1 वाटी छोले 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत, ते घालायचे। वजनी प्रमाणात हे छोले 250 ग्रॅम आहेत। आता हे छोले मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तर इथे मी छोले मध्यम आचेवरती मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता आणि पाणी थंडच घालायचं आहे, गरम नाही। पाणी घातल्यानंतर आता मसालेही एकदा पाण्यासोबत मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे। मसाले पाण्यासोबत मिक्स करून घेतले की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचं। तूप घातल्यानंतर तेही मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर इथे मी कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। ही कुकरची 6वी शिट्टी झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। आता याच्यावरचं झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार छोले मसाला बनून तयार झालाय। आता आपण छोले शिजले आहेत का तेही पाहूया आणि तुम्ही बघू शकता 6 शिट्ट्यांमध्ये छोलेही एकदम मस्त शिजलेत आणि हा छोले मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे। तर हा चमचमीत तर्रीदार छोले मसाला तुम्ही पुरीसोबत सर्व करू शकता, तसेच चपातीसोबत किंवा फुलक्यासोबतही अप्रतिम लागतो। त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एकदा नक्की बनवून पहा। आता आपण चौथा पदार्थ बनवूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये इथे मी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव गवारीची शेंग निवडून घेतली आहे आणि ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवूनही घेतली आहे। ती यामध्ये घालायची आणि मध्यम आचेवरती हलके काळसर डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। गवारीवरती हलकेसे काळसर डाग पडायला लागले की आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा ही गवारी हलके काळसर डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता गवारी हलके काळसर डाग पडेपर्यंत भाजून झाली आहे। आता ही भाजलेली गवारी एका ताटामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि कांदाही मध्यम आचेवरती हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की आता याच्यामध्ये इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतले। आता याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। सर्व मसाले पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून झाले की आता यामध्ये इथे आपण जी गवारी भाजून घेतली होती ती घालायची आणि एकदा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायची। गवारी 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती मसाल्यासोबत भाजून झाली की आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 मोठा ग्लास पाणी घालणार आहे। तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। त्यानंतर हाय फ्लेमवरती याला 1 उकळी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती याला 1 उकळी काढून घेतली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले, ते घालायचं। कूट घातल्यानंतर ते रस्सा भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि ही गवारीची शेंग 10 ते 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची। तर इथे 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही गवारीची शेंग मी शिजवून घेतली आहे।
आणि आपण आता चेक करूया की गवारी शिजली आहे का नाही ते. आणि तुम्ही बघू शकता गवारीची शेंगही एकदम मस्त शिजली आहे. आणि इथे मस्त झणझणीत झटपट तयार होणारी गावरान पद्धतीची गवारीची शेंगेची रस्सा भाजी तयार आहे. आता याच्यामध्ये वरून थोडी आणखी हिरवी कोथिंबीर घालायची. आणि ही गवारीची शेंगेची रस्सा भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत सर्व करू शकता आणि तसेच दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्येही बनवू शकता. त्यामुळे ही गावरान पद्धतीची झणझणीत गवारीच्या शेंगेची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून पहा. तर इथे आपल्या अगदी झटपट कसलाही पसारा न करता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा 4 प्रकारच्या भाज्या बनवून तयार आहेत. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.